अहो मंडळी, ही व्हेज भाजी आहे बरं का. ही भाजी तुम्ही एकदा खाल्ली ना तर चिकन मटनसुद्धा विसरून जाल, एवढी ही भाजी चविष्ट होते. ही भाजी तुम्ही केव्हाही बनवू शकता. घरी भाजीपाला नसेल तेव्हा, किंवा कधीतरी तुम्हाला चमचमीत खावं असं वाटतंय तेव्हा, किंवा सणावाराला उपवास सोडायला सुद्धा ही भाजी बनवू शकता. रेसिपी खूप सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका. आणि जर व्हिडिओ आवडला तर एक कमेंट करायला कंजूशी करू नका. चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी वाटण बनवून घेऊया. भिड्यावर एक कांदा असा उभा पातळ कापून घेतला, थोडं तेल घेतलं आणि थोडंसं मीठ, म्हणजे कांदा लवकर भाजेल. तुम्ही कांदा वगैरे भाजायला कढई, पातेलं असं काहीही वापरू शकता. मी इथे भिडा वापरला. कांद्याचा थोडासा कलर बदलला की यामध्ये अर्धी वाटी सुके खोबरे घेतले. आता हे कांदा खोबरं एकत्र भाजून घ्यायचं. खोबरंसुद्धा भाजत आले, कलर बदलला की यामध्ये 5-6 लसूण पाकळ्या टाकायच्या, एक मोठा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा. आता हे सर्व टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत भाजायचा. कांदा खोबरं नीट भाजलं की अर्धा इंच आल्याचे तुकडे टाकायचे. कोथिंबीर अशीच तोडून टाकायची आणि गॅस बंद करायचा. कोथिंबीर जास्त भाजायची नाही हां, फक्त वाटणासोबत गरम करायची. हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि थंड व्हायला बाजूला ठेवून दिलं. थंड झाल्यावर हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याची बारीक पेस्ट करून घ्यायची. पहा, झालं आपलं वाटण तयार. एवढी बारीक पेस्ट करून घ्यायची. एका प्लेटमध्ये 7 चमचे बेसन घेतलं. आपण पोहे खाताना जो चमचा वापरतो ना तोच चमचा आहे, पण चमचा थोडा भरभरून पीठ घेतले. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं, पाव चमचा हळद टाकली, 1 चमचा लाल तिखट घेतलं, अर्धा चमचा जिरे पावडर घेतली, पाव चमचा गरम मसाला घेतला. आता हे सगळे सुके मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि नंतर मग हे 3 चमचे तेल घेतलं आहे, ते तेल यामध्ये ओतायचं. हे साधं आपण जे फोडणीसाठी तेल वापरतो ना तेच आहे हां. पिठाला हे तेल व्यवस्थित लावून घ्यायचं. तेल ना व्यवस्थित बेसनला असं चोळून चोळून लावायचं, म्हणजे सगळीकडे छान एकसारखं लागतं. असं छान मिक्स झालं की यामध्ये थोडं थोडं पाणी घ्यायचं. पाणी थोडं थोडंच घ्यायचं हां. हे पीठ आपल्याला ना शक्य होईल तेवढं घट्टसर मळून घ्यायचं आहे. बेसनला ना जास्त पाणी लागत नाही, म्हणून पाणी ओतताना काळजी घ्यायची. आता हे पीठ मळून घ्यायचं. जेवढं शक्य होईल ना तेवढा घट्टसर गोळा करून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता, पहा हा एवढा घट्टसर गोळा तयार झाला पाहिजे. आता या गोळ्याला वरती झाकण ठेवून हे पीठ 10 मिनिटे असंच ठेवून द्यायचं. तुम्ही हे पीठ भिजवून नंतर वाटण बनवलं ना तरी चालेल, म्हणजे रेसिपी झटपट तयार होईल. 10 मिनिटांनी झाकण उघडलं. आता पहा, हे पीठ ना अजून घट्ट झाले. आता याचे असेच ओबडधोबड तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे. हे गोळे गोल गोल करून गुळगुळीत करायचे नाही हां, असेच ओबडधोबड लहान मोठे करून घ्या. पिठाला अशा प्रकारे भेगा जात असतील तरीही चालतील. अशाच प्रकारे सर्व गोळे तयार करून घेतले. कढईमध्ये तेल घेऊन तेल मीडियम गरम केलं. तेल गरम झाल्यावर हे बेसनचे तुकडे एक एक करत या तेलामध्ये सोडायचे. छान मीडियम गॅसवरतीच हे तुकडे वरून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे हां. गॅस अजिबात फास्ट करायचा नाही. पहा, अशा प्रकारे सर्व बेसनचे तुकडे छान तळून घेतले. आता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे फोडणी. जे बेसनचे गोळे मी फ्राय केले होते ना तेच उरलेलं तेल मी या पातेल्यामध्ये फोडणीसाठी घेतलं आहे. या तेलामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून टाकला. कांदा फ्राय झाला, थोडा कांद्याचा कलर बदलला की यामध्ये खडे मसाले टाकायचे. यामध्ये चक्रफूल, दालचिनी, वेलची, लवंग, मसाला वेलची, तेजपत्ता आणि काळी मिरी घेतली. सर्व मसाले तेलात छान परतायचे. आता कलरसाठी यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलं, 1 चमचा मालवणी भाजका मसाला टाकला. तुमच्याकडे जो लाल मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता. अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकली, पाव चमचा हळद टाकली. आता यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ना ते वाटण टाकायचं. वाटण तेलात छान तेल सुटेपर्यंत परतायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन तेच पाणी यामध्ये ओतलं, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेले वाटण वाया जाणार नाही. तुम्हाला रस्सा किंवा भाजी जेवढी पातळ आवडत असेल ना तेवढं तुम्ही पाणी घेऊ शकता. चवीपुरतं मीठ टाकलं. आता याला उकळी येईपर्यंत असंच ठेवून देऊया.
रश्श्याला छान उकळी आली. आता हे फ्राय केलेले बेसनचे गोळे एक एक करत या रश्श्यामध्ये सोडायचे. हे गोळे ना तळले तेव्हा आतपर्यंत व्यवस्थित तळले जात नाहीत, म्हणून आता हे छान आतपर्यंत शिजून घ्यायचे, नाहीतर खाताना आतून कच्चे कच्चे लागतील. ही भाजी शिजायला वेळ लागतो ना. आता वरती झाकण ठेवून झाकणावर थोडं पाणी घ्यायचं आणि भाजी चांगली 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायची. 15 मिनिटांनी झाकण उघडलं. तुम्ही पाहू शकता भाजी व्यवस्थित शिजली आहे. यातले पीससुद्धा एकदम सॉफ्ट झाले आहेत. घरभर वास तर सेम चिकनच्या रश्श्यासारखा सुटला आहे. तुम्हाला ही भाजी बघून कोणत्या भाजीची आठवण झाली मला कमेंट करून नक्की सांगा. वरून कोथिंबीर टाकली. भाजी तयार आहे. ही भाजी ना भाकरीसोबत खूप छान लागते, पण तुम्ही भातासोबत चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता. मंडळी, तुम्हाला जर आजची भाजी आवडली असेल ना, तर जाता जाता एक सबस्क्राईब करून जा आणि तुमचे नातेवाईक मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. रेसिपी तर एकदम सोपी आहे, नक्की करून पहा. चला तर मग बाय बाय. पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन.